कोर्टानं एसबीआयला 21 मार्चपर्यंत संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले। आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला फटकारल्याचं पाहायला मिळालं। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज कोर्टानं काय म्हटलं? स्टेट बँकेला काही खडे बोलही कोर्टानं आजच्या सुनावणी दरम्यान सुनावले, कारण अपुरी माहिती दिली गेली। आता पुढचे आदेश काय पुढच्या सुनावणीबाबतचे? ज्ञानदा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने आज हरीश साळवे सुप्रीम कोर्टामध्ये अपियर झाले होते आणि त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची बाजू मांडली। त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मूळ जजमेंटमधील अनेक परिच्छेद वाचून दाखवले आणि त्यानुसार त्यांनी म्हटलं की स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जितकी माहिती आहे ती सगळी माहिती दिली गेली पाहिजे, असा अर्थ हा न्यायालयाच्या निकालाचा निघतोय आणि त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने सगळी माहिती द्यावी। हरीश साळवे म्हणाले की आम्हाला माहिती द्यायला कुठलीही अडचण नाहीये, परंतु आमच्याकडे असलेली माहिती ज्या फॉर्मॅटमध्ये तो फॉर्मॅट सर्वोच्च न्यायालयाने समजून घ्यावा। जवळपास आज 47 मिनिटं ही सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीमध्ये केंद्र सरकारच्या वतीनेही तुषार मेहता अपियर झाले होते। तुषार मेहतांनी सांगितलं की प्रशांत भूषण यांचा पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे, त्यांना बाहेर जाऊन याविषयीच्या बातम्या करायच्या आहेत आणि त्यामुळे जो मूळ उद्देश आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आणि या योजनेचा, तो उद्देश कुठेतरी दूर भटकतोय आणि प्रत्यक्ष प्रकरण वेगळ्याच दिशेने चाललंय। त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणालं की ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सगळी माहिती आहे आणि ती माहिती द्यायला त्यांना कुठल्याही प्रकारची हरकत नाही, असं त्यांनी आता सांगितलंय। तर मग 21 मार्चपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल करायचं आणि त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगायचंय की आमच्याकडे असलेली सगळी माहिती ही आम्ही निवडणूक आयोगाला दिली आहे, कारण माहिती सोमेश थोडंसं थांबवतीये, वकिलांची प्रतिक्रिया या संदर्भात येते, आपण पाहतोय। Made that the bond number should not be disclosed so that the donor details don't come out. However, the Chief Justice told the lawyer for these organizations that their application was not on record, they would not be heard, and moreover, everybody was put on notice in the interim order of April 2019 that if the court finally allows these petitions about challenge to the electoral bond scheme, then all details may have to be disclosed. And therefore the court then heard the State Bank. State Bank said we had misunderstood. Mr. Salve appeared for the State Bank. He said we had misunderstood the purport of the order. We thought that the order was only to give those other details about the amount of the bond and the name of the party who encashed it, but not the alphanumeric details. Of course, we have all this data of the alphanumeric numbers of the bonds and we can disclose it. So the court said, all right, they passed an order saying that they must disclose it forthwith. And the chairman of the State Bank is to file an affidavit by Thursday 21st evening 5 p.m. Saying that he has disclosed all the details including the alphanumeric numbers, and that would have to be uploaded by the Election Commission forthwith, immediately. त्यामुळे प्रशांत भूषण यांनी या सुनावणी दरम्यानची माहिती दिली। सोमेश कोलगे सुद्धा आपल्या सोबत होते। सोमेश, तुझेही आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।